नमस्कार शेतकरी मित्रांनो, अखेर शेतकऱ्यांच्या लढ्याला आता यश मिळालेलं आहे. तर पीक विम्यासाठी त्या ठिकाणी रविकांत तुपकरांसमवेत शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला आता अखेर यश आलेलं आहे. राज्यातील तब्बल 64 लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. तर कारण या शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट आता 2555 कोटी विमा नुकसान भरपाई आता जमा होणार आहे. शेतकऱ्यांनी गेल्या 2 वर्षात केलेल्या सातत्यपूर्ण मागणीचे आणि आंदोलनाचे यश आहे. याबाबत सत्ताधाऱ्यांनी श्रेय घेऊ नये, त्याच ठिकाणी असं तुपेकर म्हणाले. तर ही रक्कम अदा करण्यास पीक विमा कंपन्यांनी 1.5 वर्ष विलंब केला. तर अतिविलंब झाल्यामुळे शेतकऱ्यांना व्याजाची रक्कम अदा करणे आवश्यक आहे. तर या विलंबास कारणीभूत आहे. त्यामुळे आता सत्ताधाऱ्यांनी आधी 12% व्याजासह पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळवून द्या आणि मग श्रेय घ्या. तर प्रलंबित पीक विमा अनुदान, कर्जमुक्ती, सोयाबीन कापसाच्या भावासाठी तुपकर यांच्या नेतृत्वात बुलढाणा ठिकाणी अशा अनेक ठिकाणी विविध आंदोलन झाली आणि त्याच्यात आता त्या ठिकाणी त्यांना यश मिळालेलं दिसत आहे. या अंतर्गत खरीप 2022, रब्बी 22-23 आणि हंगामासाठी 2.87 कोटी, तर 2023साठी 181 कोटी असे भरपूर त्या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यातील 1,83,658 शेतकऱ्यांचाही यात समावेश आहे. त्या ठिकाणी एकूण 2555 कोटी रकमेचा लाभ त्या ठिकाणी 64 लाख लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर आज जे सत्ताधारी लोकप्रतिनिधी पीक विम्याचे श्रेय घेतात, त्यांनी पीक विम्याबाबत यापूर्वी शब्दही कधी सभागृहात उच्चारला नाही. या सत्ताधारी नेत्यांनी पीक विम्याबाबत कोणताही श्रेय घेऊ नये.